विद्यार्थी मित्रांनो, NMS स्कॉलरशिप परीक्षा 2026 तसेच सर्वच प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे MTSC असेल किंवा नवोदय असेल किंवा 7वीची स्कॉलरशिप असेल किंवा 4थीची स्कॉलरशिप असेल, ह्या सगळ्या स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून आपण एक फ्री यूट्यूब सिरीज राबवत आहोत. आणि या यूट्यूब सिरीजचं आजचं जे हे लेक्चर असणार आहे हे 8 नंबरचं लेक्चर असणार आहे. या लेक्चरच्या माध्यमातून आपण जो पेपर पाहिला आहे म्हणजे NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी पेपर पाहिला आहे किंवा यूथ स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे गटात बसणारी संख्या किंवा संख्या गट. हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला प्रत्येक स्कॉलरशिप परीक्षेसाठी म्हणजे माध्यमिक शालांत जेवढ्या स्कॉलरशिप परीक्षा आहे ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण ह्या टॉपिकवर दरवर्षी एक नव्हे तर 2 ते 3 4 असे 4 पर्यंत प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला हा जर एक टॉपिक केला तुम्हाला 4 मार्क्स आरामात मिळू शकतात. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू, लेक्चरला आपण सुरुवात करू. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक्झाम्पल बघणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जसं आपण पेपर पाहिला च्यामध्ये जेवढे लेक्चर घेतले, जेवढे व्हिडिओ बनवले, याच्यामध्ये आपण काय केलं होतं, एक्झाम्पल घेतो. मग एक्झाम्पल घेऊन आपण काय करतो, शेवटी याच्यावर कशा पद्धतीने स्कॉलरशिप परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले याच्यावर आपण शेवटी तुम्हाला प्रश्न देतो. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर याच्यामध्ये बघा एक्झाम्पल नंबर 1 आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो, याच्या अगोदर जेवढे आपण लेक्चर घेतले याच्यामध्ये काय होतं की पहिला आपल्याला क्रमाने येणारी संख्या होती किंवा क्रमाने येणारे अक्षर असेल याच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता. आता क्रमाने म्हणजे काय असतं की त्याच्यामधला डिफरन्स असतो, त्याला काहीतरी लॉजिक असतं आणि त्याच्यामध्ये जो क्वेश्चन मार्क दिलेला असतो आपल्याला प्रश्नामध्येच क्वेश्चन मार्क दिला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिक शोधून म्हणजे लॉजिक लावून आपल्याला काय करायचं होतं, ऑप्शनमधून अशी संख्या शोधून काढायची होती की त्या क्रमाने ती बसून जाईल. पण याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो पण त्या प्रश्नाच्या लॉजिकवर खाली ऑप्शनमध्ये अजून त्या पद्धतीचं संख्या दिल्या जातात किंवा संख्याचा पूर्ण गट दिला जातो. म्हणजे याच्या पद्धतीने जसा गट आहे तसा सेम खाली पद्धतीने तुम्हाला गट दिला जातो. लॉजिक सेमच वापरायचं आहे. याच्या अगोदर आपण लॉजिक कोणता वापरत होतो, स्क्वेअर असेल म्हणजे वर्ग असेल, वर्गमूळ असेल, घन असेल, घनमूळ असेल, नैसर्गिक संख्या असेल, समसंख्या असेल, त्यानंतर मूळ संख्या असतील, वास्तव संख्या असतील, याचा आपण लॉजिक वापरतो. बरोबर. इथंही सेम आपल्याला सेम पद्धतीने करायचं, पण याच्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला त्या लॉजिकचा खाली संख्या किंवा संख्या गट दिलेला असेल ते आपल्याला शोधून काढायचे. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो सॉल्व्ह करून. इथं बघा, इथं आपल्याला मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं होतं की डिफरन्स काढायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स काढून बी तुम्ही लॉजिक नसेल लागत तर मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर, स्क्वेअर रूट अशा पद्धतीने जायचं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला दिसतंय की हे जे आहेत हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. ठीक आहे, गुणाकारामध्ये आहे. गुणाकारामध्ये म्हणजे कसं, 3 गुणुले 3 9 म्हणजे 3 त्रिक 9, परत 9 गुणुले 3 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. बघा तुम्ही गुणाकार करून बघा. लेक्चरला बसत असताना, व्हिडिओ बघत असताना वही पेन घेऊन बसायचं. आपण सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करायचा, कारण तुम्ही जर असे एक्झाम्पल परत सोडवचाल तर तुमचं लॉजिक डेव्हलप होत जाईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये 243 गुणुले 3 729 येतात. मग आपल्याला काय करायचंय, ह्या क्वेश्चन मध्ये जशा पद्धतीचं लॉजिक लागलं आहे सेम तशा पद्धतीचा संख्या गट, त्या लॉजिक नुसार कोणता संख्या गट तयार होतो तो आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग आपण ऑप्शन पहिला बघू, पर्याय क्रमांक 1 बघू. याच्यामध्ये बघा 2 गुणुले 2 4 होतं, पण 4 गुणुले 2 नाहीये, म्हणजे या ठिकाणी 8 पाहिजे होतं पण या ठिकाणी 16 आहे, त्यामुळे हा पर्याय कटला. 2 नंबरचा ऑप्शन बघा, या ठिकाणी तर डायरेक्ट होतच नाही, 4 गुणुले 4 16 होते पण या ठिकाणी 17 येतं, हा पर्याय कटला. पर्याय क्रमांक 3 बघा, 8 गुणुले 8 64. ठीक आहे. 64 8 512 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 64 8 512 आणि 512 गुणुले 8 पर उत्तर येते का बघा. 8 8 64 तर तुम्हाला येते, 64 8 512, कारण 8चाच क्यूब तुम्हाला माहितच असणार. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं 10 पर्यंत तुम्ही क्यूब करा. मग 64 8 512, मग 512 गुणुले 8, 8 दुने 16, हातच्याला 1, 8 1 8, 8 1 8 1 8, 8 1 9 आणि 5 8 40, 4096 आहे का. मग पर्याय क्रमांक 3 लॉजिक का लागतंय, कारण गुणुले 8 गुणुले 8 गुणुले 8. ठीक आहे. अशा पद्धतीचं आपलं उत्तर असणार आहे. मग तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का, आपल्याला ज्या पद्धतीचा प्रश्न दिलाय त्या प्रश्नामध्ये जे लॉजिक लागतं त्याच लॉजिकचा खाली एक तर संख्या गट दिलेला असेल, पूर्ण गट किंवा एक संख्या दिली असेल, ते आपल्याला शोधून काढायचंय. आता प्रश्न एक्झाम्पल नंबर 2 आपण बघू.
एक्झाम्पल नंबर 2 बघू. आता या ठिकाणी बघा क्वेश्चन काय आहे, या ठिकाणी बघा 284 आहे, 362 आहे, 9182 आहे. लॉजिक लावत असताना आता इथं तुम्ही डिफरन्स काढत बसणार आहे का? नाही बसणार, कारण डिफरन्स काढायचं म्हणलं तर कुठंच काय लॉजिक लागत नाही. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी लॉजिक काय लागतं, या ठिकाणी लॉजिक लागतं 2 गुणुले 4 म्हणजे पहिली संख्या आणि म्हणजे एका संख्या गटातली पहिली संख्या आणि शेवटची संख्या याचा गुणाकार केलेला आहे. म्हणजे 1 नंबरची संख्या आणि 3 नंबरची संख्या या दोघांमध्ये गुणाकार करून मध्ये ती त्यांचा गुणाकार मांडलेला आहे. बघा 2 गुणुले 4 8, 3 गुणुले 2 6, 9 गुणुले 2 18. मग आपल्याला काय करायचंय, पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये अशी संख्या शोधून काढायची. मग 2 गुणुले 3 6 होतं, या ठिकाणी 8 हे होत नाही. 3 गुणुले 3 9 होतं, या ठिकाणी 7 हे नाही. 4 गुणुले 1 4 होतं, या ठिकाणी 5 आहे. आणि शेवटचा पर्याय 1 गुणुले 5 5 गुणुले 1 म्हणजे 5. मग पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. कारण का, पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 नंबरची संख्या आणि 3 नंबरच्या संख्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर मधली जी संख्या आहे ती मध्ये मांडलेली संख्या आहे, 2 नंबरची संख्या आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू, अजून तुम्हाला लक्षामध्ये येईल. पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी बघा 5 11 17 ही संख्या दिलेली आहे. आता या संख्येमध्ये तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते का, याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते का? बघा या ठिकाणी तुम्हाला लगेचच लक्षात आलं पाहिजे, कारण मूळ संख्येचे आपले बरेच प्रश्न सोडून झालेले आहेत. ह्या ज्या दिसतात त्या मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या सलग आहेत का, बघू आपण. सलग आहेत का बघू. 5 ही मूळ संख्या आहे, बरोबर. मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येला फक्त आणि फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग बघा या ठिकाणी 5 नंतर कोणती मूळ संख्या आहे, 6 आहे का, नाही. 7 आहे का, आहे. 8 आहे का, नाही. 9 नाही. 10 नाही. 11 आहे. ठीक आहे. त्यानंतर 12 आहे का, नाही. 13 आहे का, आहे. त्यानंतर 14 नाही. 15 नाही. 15 पण नाही का, 15 ने जातो, 5 ने जातो, 1 ने जातो. आपल्याला संख्या कशी पाहिजे, 1 ने आणि त्याच संख्येने भाग जाईल. ठीक आहे. मग 17 आहे का, आहे. मग या ठिकाणी आपल्याला लॉजिक लगेच लक्षात येतं आपल्याला. 5 दिले, त्यानंतर एक संख्या गाळलेली, त्यानंतर 11 मूळ संख्या, त्यानंतर एक संख्या गाळलेली आणि 17 आहे. मग या ठिकाणी आपल्याला शोधून काढत असताना आपण काय बघायचं, पहिल्यांदा फास्ट शोधण्यासाठी काय करायचं, ऑप्शन कट करायचे. या ठिकाणी आपण असा संख्या गट शोधून काढा जो मूळ संख्याच त्याच्यामध्ये एखादी नाही. 49 ही मूळ संख्या आहे का, 49 ही मूळ संख्या आहे का, नाही. हा तर पर्याय आपला कटला. ठीक आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा 31 37 41. मग 31 नंतर कोणती मूळ संख्या आहे, 32 आहे का, नाही. 33 आहे का, नाही. 34 आहे का, नाही. 35 आहे का, नाही. 36 नाही. डायरेक्ट 37 आहे. मग ही तर ऑप्शन नाहीये, कारण आपल्याला काय काय एक मूळ संख्या ड्रॉप केलेली पाहिजे. एक मूळ संख्या या ठिकाणी 7 ड्रॉप केले, या ठिकाणी 13 ड्रॉप केले. मग हा तर नाही. मग 2 नंबरचा पर्याय आपण बघू. 17 नंतर 18 ही मूळ संख्या आहे का, नाही. 19 आहे. 20 नाही. 21 नाही. 22 नाही. 23 आहे. मग या ठिकाणी 1 चा ड्रॉप आहे. मग हे तर बरोबर आहे. मग 23च्या नंतर बघा 24 आहे का, नाही. 25 नाही. 26 नाही. 27 नाही. 28 नाही. 29 आहे. 29 मूळ संख्या आहे. मग 17 नंतर 19 नंतर 23 नंतर 29 आणि नंतर आपलं 31. मग ही संख्या ड्रॉप आहे, ही संख्या ड्रॉप आहे. मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. मग हे लॉजिक कशानुसार लागलं, मूळ संख्यानुसार. मूळ संख्यानुसार आपलं लॉजिक लागलं. त्यामुळे पाठीमागची ज्यावेळेस लेक्चर झालं होतं आपलं क्रमाने येणाऱ्या संख्या, त्या लेक्चरमध्ये मी शेवटी तुम्हाला सांगितलं होतं होमवर्कमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो काय काय पाठ करा. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, समसंख्या कशाला म्हणतात, त्यानंतर विषम संख्या कशाला म्हणतात, त्यानंतर मूळ संख्या कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला. त्यानंतर मी क्यूब पाठ करायला लावले होते, म्हणजे घन 10 पर्यंत सांगितले होते. त्यानंतर वर्ग स्क्वेअर तुम्हाला 20 पर्यंत सांगितलं होतं. अशा पद्धतीने आहे जर तुम्ही केलं तर मी गॅरंटीने सांगतो हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत. कारण का, पेपर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करून जायचंय आणि पाठांतर करून गेल्यानंतर एखादी गोष्ट आपण विसरू शकतो सहजरित्या. परंतु हे जर तुम्ही लॉजिक एकदा डेव्हलप केलं, हे जर सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या तर प्रश्न समोर उत्तर समोर फक्त शोधून काढायचे लॉजिकनुसार. मग हातचे फुकटचे मार्क. ठीक आहे. पुढे बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला समोर दिसलं 59 19
39. याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये काय लॉजिक आहे, मी डायरेक्ट लॉजिक सांगतो तुम्हाला, म्हणजे लेक्चर आपलं शॉर्ट होईल. मी डायरेक्ट लॉजिक सांगतो आणि हे लॉजिक तुमचं त्यावेळेस डेव्हलप होईल ज्या वेळेस तुम्ही अशा प्रश्नांचा सराव, अनेक प्रश्नांचा 100, 200, 300, 500 प्रश्नांचा सराव करसाल, रोज 5-10 प्रश्न, रोज 5-10 प्रश्नांचा सराव करसाल, त्यावेळेस अशा लॉजिकचे प्रश्न ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातील, हाताखालून जातील, त्यावेळेस आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये हुशार होचाल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे, 9 आणि 5 ची बेरीज केलेली आहे. 9 आणि 5 ची बेरीज काय येते, 14. ठीक आहे. या ठिकाणी 9 आणि 1 ची बेरीज केलेली आहे. 9 आणि 1 ची बेरीज काय येते, 10. ठीक आहे. 9 आणि 3 ची बेरीज केलेली आहे. ठीक आहे. 9 आणि 3 ची बेरीज काय येते, 12. मग ह्यावरून तुमच्या लक्षात येईल 14 ही समसंख्या आहे, 10 सुद्धा समसंख्या आहे, 12 ही समसंख्या आहे. मग समसंख्याची व्याख्या काय आहे, समसंख्याची व्याख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. मग 2 ला 14 ने भाग जातो का, 14 ला 2 ने भाग जातो का, जातो. 10 ला जातो, 12 ला जातो. मग खाली बघा, 9 आणि 2 11 नाही बसत, 9 आणि 7 16 बसतं. ठीक आहे. त्यानंतर 9 आणि 6 15 नाहीये, 9 आणि 4 13 नाही. मग पर्याय क्रमांक 2 79. पर्याय क्रमांक 2 79 का उत्तर आहे आपलं, कारण 9 अधिक 7 16 होतात आणि 16 ला 2 ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू. पुढचं एक्झाम्पल बघू. बघा या ठिकाणी, बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, 5 12 आणि 21 दिलेले. ठीक आहे. 5 12 आणि 21. आणि या पद्धतीने तुम्हाला काय केलंय, लॉजिक नुसार तुम्हाला काय करायचंय, लॉजिक नुसार शोधून काढायचंय की याचं उत्तर काय असणार आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे हे तुम्ही शोधून काढायचं, कारण ही शेवटचं एक्झाम्पल आहे. याचं उत्तर तुम्ही शोधून काढायचं, कमेंट मध्ये मला सांगायचं. आता या ठिकाणी बघा संख्या दिलेली आहे, 5 दिलेला आहे, 12 दिलेला आहे, 21 दिलेला आहे आणि तुम्हाला शोधून काढायचंय की याच्यावरनं उत्तर याचं काय निघतं. ह्या सराव करण्यासाठी एक्झाम्पल, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला शोधून काढून कमेंट मध्ये सांगायचे. बघा खाली ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे जसं आपण 1 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं का, 1 नंबरचं जसं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं का, अगदी तशाच पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. अगदी तशाच पद्धतीनं पहिलं एक्झाम्पल आपलं संख्या गटचं होतं, हे सुद्धा संख्या गटचं उदाहरण आहे. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. पुढचं एक्झाम्पल बघू. आता एक्झाम्पल हे जे आहे हे डायरेक्ट तुम्हाला NMS स्कॉलरशिप परीक्षेला या अगोदर, आणि हा सुद्धा पाठीमागचा जो प्रश्न आहे ना, हा सुद्धा MTSE स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला आहे. MTSE स्कॉलरशिप जी आहे या स्कॉलरशिपसाठी येऊन गेलेला प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्कॉलरशिपला, 7वीच्या स्कॉलरशिपला येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढायचं. आता पुढचं बघा, NMS स्कॉलरशिप परीक्षा 2021 क्वेश्चन नंबर 48 आणि 50. तुम्हाला माहिती पेपर 1 साठी 90 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 48 नंबर प्रश्न आणि 50 नंबरचा प्रश्न हा होता. आता याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्हाला ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न डोळ्यासमोर येईल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये एक आलं पाहिजे की ही संख्या कोणत्या ना कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे. ठीक आहे. मग कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे, मग ही जी आहे 90 कितीचा स्क्वेअरच्या जवळ आहे, 9च्या. 9 गुणुले 9 81 होतात. ठीक आहे. 72 कितीच्या स्क्वेअरच्या जवळ आहे, 8 8 64. मग 8 गुणुले 8. ठीक आहे. त्यानंतर 182 कितीच्या स्क्वेअरच्या जवळ आहे, 182. 13चा स्क्वेअर किती येतो, 13चा स्क्वेअर किती येतो, 169. मग 13 गुणुले 13. ठीक आहे. आणि 156 12चा, मग 12 गुणुले 12. मग तुम्ही म्हणता सर अजूनही लॉजिक काय लागतं, लॉजिक सांगतो मी तुम्हाला, लॉजिक सांगतो. बघा 9 गुणुले 12 गुणुले 12 144. 144 अधिक 12 किती होतात, 156. म्हणजे 12 गुणुले 12 अधिक 12 मग किती होतात, 156. मग 13 गुणुले 13 169. 169 अधिक 169 अधिक 13 182. ठीक आहे. अधिक 13 182. त्यानंतर 8 गुणुले 8 64 अधिक 8 72. मग 8 गुणुले 8 अधिक 8. त्यानंतर 90 म्हणजे 9 गुणुले 9 81 अधिक 9 किती, 90. मग या ठिकाणी तसं काय आहे का,
या ठिकाणी तसं काय आहे का बघा. आता तुम्ही सगळा पर्याय मी तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी 241 241 कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे, कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे, कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे. 15चा स्क्वेअर किती येतो, 15चा स्क्वेअर 15चा स्क्वेअर 225 येतो, 225 येतो. मग 225च्या जवळ आहे का, आहे. 225 आणि 225 आणि 241 मध्ये कितीचा फरक आहे, 16चा. मग हे नाहीये. या ठिकाणी 110 बघा, 110 कितीच्या जवळ आहे, 10च्या स्क्वेअरच्या. मग 10 गुणुले 10 किती होतात, 100. मग 100 अधिक 10 110. मग पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. मग या पद्धतीने लॉजिक लावून तुम्ही काय केलं, या प्रश्नाचं उत्तर काढलं. एनएमएस स्कॉलरशिप परीक्षा 2021 ला हा प्रश्न आला होता. याच्यामध्ये प्रश्न दुसरा बघा, दुसरा 2 प्रश्न आले होते 2021 ला. हा प्रश्न बघा, 728 63 215 511. यावरून तुमच्या काय लक्षामध्ये येतं बघा. याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये अशी गोष्ट आली पाहिजे, अशी गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली पाहिजे की हे कोणत्या तरी क्यूबच्या जवळ आहे, कोणत्या तरी क्यूबच्या जवळ आहे. ठीक आहे. मग बघा 728च्या जवळ कोणता क्यूब आहे, 729. 729 कशाचा क्यूब आहे, कशाचा घन आहे, 9चा घन आहे. बघा 9चा घन म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येला स्वतःशीच 3 वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या म्हणजे घन. मग 9 गुणिले 9 किती होता, 81. 81 गुणिले 9 9 91 8 9 72. मग 729 वजा 1 728. मग ही 64 बघा, 4चा क्यूब किती येतो, 64 वजा 1 63. 5चा क्यूब किती येतो, 5चा क्यूब नाही 6चा क्यूब किती येतो, 6चा क्यूब 6 गुणिले 6 गुणिले 6 216. 216 वजा 1 215. आणि 8चा क्यूब किती येतो, 8 गुणिले 8 गुणिले 8 512 वजा 1 511. मग या ठिकाणी 997 क्यूबच्या जवळ आहे का, आहे. 10चा क्यूब वजा 1 नाही बसत, 999 यायला पाहिजे, हे नाही. हे आहे का, हे नाही. 342 आहे. 7चा जो क्यूब आहे, 7चा क्यूब काय येतो, 343 वजा 7 वजा 1 342 आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने लॉजिक लागतं. म्हणजे तुम्हाला परत एकदा पुसून लय राडा झाला, इथं समजून सांगतो परत एकदा. इथं काय लॉजिक लागलं, इथं लागलं आपल्याला स्क्वेअरचं लॉजिक लागलं, इथं क्यूबवरून आपल्याला लॉजिक लागलं. ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने स्क्वेअर म्हणजे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, याच्या बाहेर आतापर्यंत आपण ना क्रमाने येणाऱ्या संख्यामध्ये लॉजिक बघितलं, ना आता आपण गटात बसणारा संख्या किंवा संख्या गटमध्ये बघितलं. ठीक आहे. आता पुढं बघा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला काय लॉजिक लागतंय, या ठिकाणी काय लॉजिक लागते बघा. 51 119 85. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक असं लागतंय, 51 जे आहे ना, 51 ते 17च्या पाड्यात आहे, 119 17च्या पाड्यात आहे. ठीक आहे. 85 17च्या पाड्यात आहे. 17 त्रिक 51, 17 त्रिक 51, 17 7 19 119. ठीक आहे, 119. त्यानंतर 17 5 85. मग खाली कोणती संख्या आहे, म्हणजे ही तर अशावर प्रश्न आहे, विभाज्यवर प्रश्न आहे. कारण 51चा विभाज्य किती आहे, 17. मग या ठिकाणी 57 येतं का, नाही येत. 104 17च्या पाड्यात आहे का, नाही. 131 17च्या पाड्यात आहे का, नाही. 221 असायलाच पाहिजे, कारण आता हे नाही म्हणजे हे असणारच. मग बघा 17 गुणिले 10 170 होता, बरोबर. मग 17 त्रिक 51, 17 त्रिक म्हणजे 17 गुणिले 13 थोडक्यात 221. कसं, 170 अधिक 17 त्रिक 51, 170 अधिक 51 221. म्हणजे तुम्हाला सोपं जाण्यासाठी समजून सांगतोय मी. म्हणजे या ठिकाणी ही जी संख्या आहे, ही आपल्याला पाड्यावरनं विभाज्यतेच्या कसोट्या, तुम्हाला माहिती आहे विभाज्यते म्हणजे अशा कोणती संख्या आहे ती शोधून काढायचे. म्हणजे आपल्याला तुम्ही कसोट्या माहित पाहिजे, 4ची कसोटी, 5ची, 6ची, ह्या कसोट्या सगळ्या तुम्हाला माहित असणं या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात येतं. हे उदाहरण आपलं या पद्धतीने सॉल्व्ह झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न काय आहे, 23 29 आणि 37. मग या ठिकाणी
या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. आणि तुम्हाला माहिती आहे मी लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पीपीटी सुद्धा देतो. आता 2021ला 2 प्रश्न, 22ला 2 प्रश्न आले होते, 22ला 2 प्रश्न आले होते. ठीक आहे, हे 2 प्रश्न जे आले होते त्यातला एक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, एक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 2 जो आहे 2022ला आला होता, जून 2022ला त्यातला 2 नंबरचा प्रश्न आहे. याचं लॉजिक तुम्ही लावायचं आणि तुम्ही शोधून काढायचं. ठीक आहे, पुढे बघू. आणि याची पीपीटी सुद्धा मी आमच्या ई सारथी ऑनलाईनचं जे ॲप आहे ना, मी शेवट सांगतो तुम्हाला प्रोसिजर. ई सारथी ऑनलाईनचं जे ॲप आहे ना, त्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ही सुद्धा पीपीटी मी अवेलेबल करून देतो. त्याच्यामुळे ही प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील, नाही तर लेक्चरमध्ये तर तुम्हाला दिसतच आहे. ठीक आहे, मग 2 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा, उत्तर कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे, पुढे बघा. आता या ठिकाणी काय लॉजिक आहे. NMS डिसेंबर 2000 म्हणजे जून 2022ला 2 पेपर झाले. जून 2022चे पाठीमागचे 2 प्रश्न होते, म्हणजे एका वर्षात 4 प्रश्न आले. एका वर्षात 4 प्रश्न एका स्कॉलरशिप परीक्षेला आले. ठीक आहे, मग आता बघा पाठीमागे एक प्रश्न सांगितला. यामध्ये पण तुम्हाला एक मी सॉल्व्ह करून दाखवणार, दुसरा तुम्ही सॉल्व्ह करायचा. मग याच्यामध्ये काय बघा, 73, 13, 71. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ह्या तिघही मूळ संख्या, तिन्ही मूळ संख्या आहेत. का? कारण ह्या अशा संख्या आहेत ह्याला फक्त 1 तर भाग जातोय किंवा त्या संख्येने जातोय. बाकी दुसऱ्या मला सांगा, 73ला कोणत्या संख्येने भाग जातो, 13ला कोणत्या संख्येने जातो, 71ला कोणत्या संख्येने जातो? नाही जात. फक्त 1 जातो किंवा 73 जातो. ह्याच्यामध्ये 1 जातो किंवा 13 जातो. या ठिकाणी 1 जातो किंवा 71 जातो. म्हणजे मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो. मग तुम्ही म्हणता सर ऑप्शन त्याच्यावरून आपल्याला उत्तर मिळतंय का? नाही मिळत, कारण ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे. मग याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, जर तुम्ही 73ला जर उलट केलं 37 येतं. उलट म्हणजे आलटापालटी करायची जागांची. 31 येतं, ह्या ठिकाणी 17 येतं. तरी पण ह्या मूळ संख्या आहेत. उलट्या केल्या तरी मूळ संख्या आहेत. म्हणजे 73ला 73 लिहा किंवा 37 लिहा, मूळ संख्या आहे. 13ला 13 लिहा किंवा 31 लिहा, मूळ संख्या आहे. 71ला 71 लिहा किंवा 17 लिहा, मूळ संख्या आहे. मग तसं या ठिकाणी होतंय का बघा रे. 43ला उलट लिहा 34, नाही होत. ठीक आहे, त्यानंतर 89ला उलट लिहा, जागांच्या अदला बदल करा, 98, नाही होत. त्यानंतर 83ला 38, नाही होत. मग 97ला 79 होते. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे मूळ संख्यावरून तुम्हाला ह्या सुद्धा प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जो प्रश्न दुसरा आहे ना, तो तुम्ही सोडवायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला पाठीमागं एक्झाम्पल, सरावासाठी एक्झाम्पल घेताना त्याच्यामध्ये एक प्रश्न सोडवायला लावला, त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पाठीमागं जो प्रश्न होता NMS जून 2022ला त्याच्यामधला तुम्हाला एक सोडवायला लावला, आणि त्यानंतर MS डिसेंबर 2022 मधला दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायला लावला. बाकीचे सगळे तुम्हाला, आणि याच लॉजिकने त्याचे सुद्धा उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणता सर प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पीपीटी कुठं मिळेल, किंवा तुम्ही शिकवलेलं आम्हाला पुन्हा बघायचं, त्याची पीपीटी कुठं मिळेल? तर मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, याही लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे की प्ले स्टोअरला तुम्ही प्ले स्टोअरला गेल्यानंतर प्ले स्टोअर तर सगळ्याला माहिती, आपल्या कामाची ॲप आपण तिथून डाउनलोड केली, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे जिथून डाउनलोड करतो, इंस्टाग्राम. तर याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअरला गेल्यानंतर ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. कोणत्याही प्रकारचे कॅपिटल लेटर याच्यामध्ये नाही, सगळे स्मॉल लेटर, कोणत्याही प्रकारचा स्पेस नाही. याच्या बघा इथं नाव दिसेल तुम्हाला, ई सारथी ऑनलाईन, खाली राहुल मिसाळ असं नाव येते बघा. ठीक आहे, या ठिकाणी ई सारथी ऑनलाईन नाव सर्च केलं, ॲप दिसेल तुम्हाला, ते ॲप ओपन करायचं, असा लोगो दिसेल तुम्हाला, लगेच लक्षात येईल. ॲप इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचं. ॲप ओपन केल्यानंतर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं, आपला मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबरला OTP आलेला OTP टाकायचा, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर तुमचं गाव टाकायचं, म्हणजे तुमचा ॲड्रेस टाकायचा. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ॲप ओपन होईल. ठीक आहे, ॲप ओपन झाले, ॲपच्या होम पेजला आले, अशा प्रकारचे वर कॅटेगरी ऑप्शन दिसेल, कॅटेगरी, त्या कॅटेगरीवर क्लिक करा, असं दाबल्यानंतर तुम्हाला 8वी 9वी 10वी आणि ऑल स्कॉलरशिप दिसेल. ह्या ऑल स्कॉलरशिपवर क्लिक करा, कारण आपलं काम कशाचं आहे, आपलं काम आहे स्कॉलरशिपचं. ऑल स्कॉलरशिपवर क्लिक करा, सेव्ह केल्यानंतर ऑल स्कॉलरशिप अशा पद्धतीचं ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला पेड बॅचेस, फ्री बॅचेस, टेस्ट सिरीज, प्रिंटेड बुक्स, फ्री PDF आणि यूट्यूब क्लासेस दिसतील. या फ्री PDF वर क्लिक करा.
फ्री PDF वर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल PDF. आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले त्या सगळ्यांची PDFच्या फोल्डर. PDF म्हणजे मी जे काही ज्याच्यातनं शिकवलं ती PDF. आणि दुसरा फोल्डर दिसेल DP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर. तर ही डेली प्रॅक्टिस पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतील. क्वेश्चन, ठीक आहे, क्वेश्चन सराव करण्यासाठी प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावर आधारित सराव करण्यासाठी प्रश्न ते सोडवायचे. मी गॅरंटीने सांगतो, ज्या टॉपिकचे व्यवस्थित प्रश्न सोडवसान, सराव करसान, 100% तुमचा कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा तुम्ही द्या, NMMS द्या, MTSE द्या, नवोदय द्या, 4थी स्कॉलरशिप द्या, 7वी स्कॉलरशिप द्या, कोणतीही स्कॉलरशिपची परीक्षा द्या, 100% तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.